नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. अंमली पदार्थ, धिंगामस्ती आणि भीती. पखाल रोडवर नेमकं चाललंय तरी काय? पोलिसांची गस्त कुठे? नागरिकांनी उपस्थित केले थेट प्रश्न. कॉलनीत दहशतीचे वातावरण, महिला युवतींच्या सुरक्षेची चिंता वाढली. शहरातील पखाल रोड परिसरात एपीजे अब्दुल कलाम कॉलनीत बाहेरील टवाळखोर आणि उपद्रवी तरुणांचा वाढता वावर स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कॉलनीतील गार्डन परिसरात धिंगामस्ती, अंमली पदार्थांचे सेवन आणि महिलांना असुरक्षित वाटेल असे प्रकार घडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवत मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. अधिक माहिती पाहूया या नाशिक आवाजच्या विशेष रिपोर्टमध्ये. नाशिकच्या पखाल रोड परिसरात एपीजे अब्दुल कलाम कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बाहेरील टवाळखोरांचा वावर वाढल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. कॉलनीतील गार्डन आणि सार्वजनिक जागांमध्ये काही तरुण येऊन गोंधळ घालतात, मोठ्याने आरडाओरड करतात आणि परिसरातील शांतता भंग करतात असा आरोप रहिवाशांनी केलाय. या प्रकारामुळे परिसरातील महिला, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी यापूर्वीही पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवत मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले. हमारे यहाँ के एपीजे अब्दुल कलाम कॉलोनी के सब जितने भी रहवासी हैं जो यहाँ पर जमा हुए हैं अभी, तो ये लोग कई साल 2 साल से परेशान हो गए ये टवाळखोर छोकरों लड़कों से कि वो रात में आते हैं, टेबल सीट गाड़ियाँ भर के आते हैं और कोई वडाले से आता है, कोई वडाल नाके से आता है, कोई नानालोई से आता है और यहाँ आकर शराब पीते हैं, कोई गांजा पीता है. और यहाँ सब रहने वाले जितने भी लोग हैं रेसिडेंसी लोग, उनको इतनी तकलीफ होती है कि उससे कोई हाथ आप को बोल नहीं सकते. इसके ऊपर जो भी हम अभी आगे की कार्रवाई करेंगे पुलिस स्टेशन के अंदर, तो ये कार्रवाई के ऊपर पुलिस एक्शन ले, ये हमारी गुजारिश है. आम्ही माननीय मुंबई नाका पीआय यांच्या मार्फत माननीय संदीप कर्णिक साहेब यांना ही विनंती अपील करतोय की ज्या प्रकारे आपण नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही संकल्पना राबवून नाशिकमधील गुन्हेगारीला ठेचलंय, तसंच नाशिकमध्ये ह्या विभागात सगळे सुशिक्षित लोक जे राहतात ह्या लोकांची मागणी आहे की ह्या एरियामध्ये जे टवाळखोर येतात आणि नाशाखोरी करतात आणि महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेमध्ये त्यांनी जो प्रश्न निर्माण केलेला आहे त्यांच्यावरती आपण अंकुश लावावा आणि लवकरात लवकर इथे पोलीस गस्त वाढवून स्कॅनर लावून पद्धतशीरपणे कायदेशीररित्या त्या टवाळखोरपणावरती कायदेशीर कारवाई करावी आणि कायदेशीर कारवाई करताना त्या मुलांच्या पालकांना याची सूचना देण्यात यावी व त्यांना याची कल्पना देण्यात यावी की त्यांची मुलं बाहेर जाऊन काय कार्यक्रम करताय व समाजामध्ये काय ते चुकीची संकल्पना राबवत आहे एवढंच आम्ही सांगू इच्छितो. आणि लवकरात लवकर सीपी साहेबांनी याच्यावरती कायद्याचा बालेकिल्ला करावा जेणेकरून आहे ना इतर यंग मुलांना त्याची लागत लागू नये आणि जो काही नाशिक नशेसाठी कुप्रसिद्ध झालेला आहे त्याच्यासाठी सीपी साहेबांनी लवकरात लवकर उपाययोजना राबवावी. निवेदनात नागरिकांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, गस्तीची खात्री होण्यासाठी QR स्कॅनर प्रणाली बसवावी आणि उपद्रवी घटकांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. नागरिकांनी पोलीस आयुक्तांनी राबवलेल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या संकल्पनेचा उल्लेख करत त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या परिसरातही मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वाढीव पोलीस गस्त आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल असा विश्वासही रहिवाशांनी व्यक्त केलाय. पखाल रोड परिसरातील नागरिकांनी उपस्थित केलेल्या सुरक्षेच्या प्रश्नावर पोलीस प्रशासन कोणती ठोस पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाढीव गस्त आणि कडक कारवाईची अंमलबजावणी झाल्यास परिसरातील भीतीचे वातावरण दूर होण्यास मदत होईल. नाशिकमधील घडामोडींवर आमची नजर कायम राहील. नाशिक आवाज, नाशिक.